सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे, परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं, देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला, पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे. इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जो जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. 100-150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आणि आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो आहे. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं, जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं
तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या देशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.